निगडी आकुर्डी प्राधिकरण परिसरात हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव असा नारा देत नागरिकांनी मनपाच्या हरित सेतू प्रकल्पाविरोधात आज जोरदार आंदोलन केले। एनपीआरएफ फाउंडेशनच्या अहवालाला मोठा प्रतिसाद मिळत हुतात्मा चौकात नागरिकांनी काळे झेंडे, काळ्या फिती आणि निषेध फलकांसह रास्ता रोको केला। या प्रकल्पामुळे देशी वृक्षतोड, पर्यावरणीय हानी आणि वाहतूक कोंडी वाढणार असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। सध्याच्या वाहतुकीची गरज, रस्त्यांची रचना आणि सुरक्षा धोक्यात येणार असल्याने हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। शेकडो नागरिकांनी सह्या करून आपला निषेध नोंदवला। महापालिका नागरिकांच्या निवेदनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केलाय। प्रकल्प सुरू झाल्यास मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर अपघातांची शक्यता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांची मोठी वर्दळ असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल असेही सांगण्यात आले। आंदोलनाचे नियोजन RS कुमार, निलेश शिंदे, अतुल भोंडवे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी केले। सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक, सामाजिक संघटना व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीने आंदोलन यशस्वी झाले। आज हे हरित सेतूच्या संदर्भामध्ये प्राधिकरणाच्या रहिवाशांनी हे आंदोलन पुकारलं होतं एनपीआरएफच्या माध्यमातून। आज लोकांचा याच्या बाबतीमधला रोष आज सर्वांनी रोडवर उतरून दाखवला। याचं कारण असं आहे की मूळ म्हणजे ज्यावेळी प्रशासक लागलं, प्रशासनाने केलेला हा ढोबळ कारभार आहे। वारंवार वेळोवेळी शेखर साहेब असताना याच्या निवेदनाच्या बाबतीत किंवा नक्कीच त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे। हे आंदोलन आजच इथंच हे थांबणार नाही। या संदर्भात आता हार्डेकर साहेब आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्याच्यावर काय निर्णय देतील, कारण या आंदोलनाचा नक्कीच या प्रशासनावर परिणाम होईल हे मी नक्कीच सांगितलं। करणं हा या हरित सेतूचा मुख्य अजेंडा दिसतो किंवा त्याचं कामकाज असं दिसतं। याच्यामध्ये चेंज करण्यासारख्या, सुधारणा करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत। ह्याच्या हरित सेतूचं पूर्ण करायचं असेल तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी रद्दच केला पाहिजे। म्हणून जर लोकांच्या म्हणण्यानुसार जर सुधारणा केल्या, लोकांच्या मागण्यानुसार जर सुधारणा केल्या, फुटपाथ कमी केले, कमीत कमी 2-2.25 मीटर फुटपाथ ठेवून बाकीचा रस्ता ठेवला तर या हरित सेतूला हरित सेतूचा लोकांना त्रास होणार नाही आणि तो लोकांच्या खऱ्या अर्थाने कामाचा होईल असं मला या ठिकाणी वाटतं। आज बहुसंख्य नागरिक हे उत्स्फूर्तपणे हरित सेतूच्या विरोधात एकत्र आले आणि त्यांनी आज हा एक जन आंदोलन केलं। त्यामुळं खरंच प्राधिकरणवासियांचं देखील मी मनापासून यामध्ये आभार व्यक्त करतो की खरंच आज प्राधिकरणातली लोक हरित सेतूसारख्या एका एकदम ह्या प्रकल्पाविरुद्ध एवढ्या जन आक्रोशाने एकत्र येणं म्हणजे हे खरंच प्राधिकरणातल्या लोकांना याचा किती त्रास झाला आहे ह्याचं नक्की आहे। नमस्कार, मी समीर जावळकर। आज या NPRFच्या आमच्या टीम सेतूच्या आंदोलन आपण जे केलं आहे त्या हरित सेतूला आपण जे प्राधिकरणवासियांनी पूर्णपणे विरोध आहे। कारण आज या ठिकाणी यांनी हा हरित सेतू जो केलेला आहे, माझ्या मते तरी हा डिझायनिंग चांगला दिसावा म्हणून केलेला आहे। कारण हे फॉरेन आहे असं दाखवण्याची त्यांची बहुतेक संकल्पना होती, पण हे भारत आहे हे बहुतेक विसरलेत। कारण ही आपल्या प्राधिकरण आणि भारतातली पॉप्युलेशन आणि फॉरेनच्या पॉप्युलेशनमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। आज तुम्ही बघत असाल तर फुटपाथ खूप मोठ्या प्रमाणात मोठे झालेले आहेत आणि रस्ते जे आहेत ते अरुंद झालेले आहेत आणि त्या फुटपाथ मोठे झाल्यामुळं या दुकानदारांच्याकडे जी येणारी लोक आहेत किंवा गिराईक आहेत ते त्या फुटपाथच्या खाली 4 व्हीलर आपल्या पार्क करतात आणि 4 व्हीलर पार्क केल्यानंतरून हा रस्ता जो आहे तो छोटा होऊन मोठे अपघात देखील या ठिकाणी झालेले आहे। मला प्रशासनाला सांगायचं वाटते की हे जे फुटपाथ जे आहे हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत मोठे होऊन देणार नाही, हा प्रकल्प होऊन देणार नाही। जर या प्रशासनाने किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा असाच त्यांचा हेकेखोरपणा जर त्यांनी चालवला असेल तर इथून पुढे अजून तीव्रपणे आम्ही आंदोलन करणार आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। मी 82 पासून प्राधिकरणात राहतो। माझं एवढंच म्हणणं आहे की इकडे आता प्राधिकरण ज्यावेळेस मर्ज झाले कॉर्पोरेशनला त्यावेळेस FSI वाढवून दिलं आहे आणि FSI वाढवून दिल्यानंतर रस्ते आहेत ते तरी किमान व्यवस्थित ठेवले पाहिजेत। इथे रस्ते अरुंद करून आता जिथे उभं आहे ते फुटपाथ प्रशस्त केले जात आहेत, त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण होते, बेकायदेशीरित्या पार्किंग होते, नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत। माझी फक्त हार्डेकर साहेबांना एवढीच विनंती की तुम्ही डॉक्टर श्रीकर परदेशी आमच्या सर्वसामान्य नागरिकांचे आयडॉल आहात की तुम्ही जनतेच्या भावना लक्षात घेऊनच कायम सदैव कामं केलेली आहेत। कुठच्याही लोकप्रतिनिधीचा तुम्ही कधी दबाव घेतलेला नाही। आमची विनंती आहे तुम्ही प्रत्यक्ष साईटवर या,
व्हिजिट करा, इथल्या जनतेची भावना समजून घ्या. रस्ते किती पाहिजेत आणि फुटपाथ किती पाहिजे, त्यापेक्षा जास्त बंगल्याच्या आतमध्ये जायला जो रॅम्प आहे तो रॅम्प आलेला आहे रस्त्यावर रॅम्प आल्यावर सगळं गाडी जर आतमध्ये घ्यायची तर ट्रॅफिक जाम होते. सगळं हे चुकीचं धोरण आहे. मुंबईचं मंत्रालयात सुद्धा एवढा मोठा फुटपाथ नाही आहे की पुण्यातल्या FC रोडवर सुद्धा एवढा मोठा फुटपाथ नाही आहे. माझी विनंती आहे हर्डीकर साहेबांनी तातडीने इथे व्हिजिट करावी. आम्ही त्यांना संवेदनशील अधिकारी म्हणून समजतो, जसे डॉक्टर श्रीकर परदेशी आहेत तसेच या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो त्यांनी इथे यावे, आमच्या 4 नागरिकांबरोबर चर्चा करावी, जे इथले रहिवासी आहेत त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. शेवटी हा विकास होताना स्थानिक नागरिकांचा सहभाग अंदाजपत्रकात जर समाविष्ट करत असतील सहभाग त्यांचा, तर विकास होताना सुद्धा आमच्या भावना समजून घेऊन विकास करावा. NPRF ग्रुपतर्फे आज आपण प्राधिकरण बचाव हरित सेतू हटाव हे आंदोलन उभं केलं. हरित सेतू हा प्रकल्प प्राधिकरणवासियांवर त्यांचं कुठलंही मत न घेता लाभलेला प्रकल्प आहे. आमच्या अडचणी कुठल्याही लक्षात घेतल्या नाहीत. हरित सेतूमुळे अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागत आहे. अनेक निवेदनं आम्ही आयुक्तांना पाठवली, पण त्याच्याकडे डोळेझाक करण्यात आली. आणि आता ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं काम चालू आहे हे पाहता आमच्या असं लक्षात आलं की आता आंदोलन केल्याशिवाय आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या अडचणी लक्षात घ्या, इथली वस्तुस्थिती आणि इथली वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपलं नियोजन करूयात. आमच्या सुधारणेला विरोध नाही, पण विरोधाला विरोध असाही नाही आहे, पण हे अवास्तव जे काही सगळं चाललेलं आहे त्याला विरोध आहे. त्यामुळे जोपर्यंत आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि प्राधिकरणाची शान तशीच परत राहत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. धन्यवाद. खूप वेळा वेगवेगळ्या ग्रुपवरनं यासंबंधी आम्ही पाठवलं होतं निवेदनं. आमचा एकदा ॲक्सिडेंट ह्याच चौकात होता वाचला होता आणि कुठल्या दीड शहाण्या माणसाने AC मध्ये बसून ही डिझाईन केले, त्या माणसाने एकदा इथे रस्त्यावर यावं आणि सगळे रस्ते फिरून दाखवावेत, म्हणजे गाड्या कशा चालत आहेत, माणसं कशी चालत आहेत आणि गाड्याची चंबणा कशी होते. दिवसेंदिवस प्राधिकरणातली संख्या वाढते. प्राधिकरणाने बहुमजली इमारतींना परमिशन दिली आहे आणि त्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढते, लोकांची संख्या वाढते. आणि असं असताना सुद्धा एवढे रस्ते कमी आणि फुटपाथ जास्त, म्हणजे ह्या फुटपाथवरती सगळे विक्रेते बसणार आणि त्याचा मदीदा महापालिका घेणार. हा कुठला न्याय आहे? त्यामुळे हे सगळे फुटपाथ सगळे उघडून टाकावेत आणि ताबडतोब रस्ते मोठे करावे. धन्यवाद. आज NPRFच्या माध्यमातून निगडी प्राधिकरणामध्ये हरित सेतू प्रकल्पाच्या विरोधात जनआंदोलन आणि जनआक्रोश आंदोलन घेण्यात आले होते. प्रशासनाला वारंवार पत्र देऊन, निवेदनं देऊन, माननीय पालकमंत्री अजितदादा पवार यांना देखील पत्र देऊन, आयुक्तांना पत्र देऊन आम्ही अनेक वेळा चर्चेची मागणी केली, पण काही मुजोर अधिकाऱ्यांच्या मुळे कोणतीही चर्चा आजपर्यंत झालेली नाही. आमची अशी मागणी आहे की पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष साईटवर व्हिजिट करून इथल्या सुज्ञ नागरिकांशी चर्चा करावी. इथल्या नागरिकांच्या गरजेप्रमाणे या प्रकल्पामध्ये काय बदल करता येतील याचा विचार करावा आणि तोपर्यंत हा प्रकल्प रद्द करावा अशी आमची ठाम मागणी आहे. आज प्राधिकरणामध्ये दिवसेंदिवस गाड्यांचं प्रमाण, वाहतुकीचं प्रमाण आणि रहिवाशांचं प्रमाण वाढतं आहे. UDCPR नंतर प्रत्येक बिल्डिंगमध्ये कमर्शियल दुकानांची उभारणी झाली आहे. त्यांचे येणारे कस्टमर या सर्वांसाठी पार्किंगची अडचण होत आहे. वाहतुकीचा कॅरेजवे अत्यंत छोटा आणि फुटपाथ जर तुम्ही इथे बघितलं तर साधारणतः 18 फुटाचे फुटपाथ आहेत. 18 फुटाचा फुटपाथ देऊन 12 फुटाचा रोड ठेवला आहे. अशी परिस्थिती जर होणार असेल तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. यापूर्वी निगडी प्राधिकरणातील जनता रस्त्यावर उतरत नाही, त्यामुळे यांच्या डोक्यावर कोणताही प्रकल्प लादला तरी हे विरोध करत नाही अशी कल्पना पालिकेच्या अधिकाऱ्यांची होती. आज जनआक्रोश आंदोलनामुळे NPRF फाउंडेशननी पुढाकार घेऊन ती संकल्पना त्यांच्या डोक्यातून काढून टाकली आहे. इथून पुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी प्राधिकरणातल्या नागरिकांना विचारल्याशिवाय त्यांच्यावर कोणताही प्रकल्प लादणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो.